या ठिकाणी आज आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना आमचे जे ओबीसी बांधव आहेत, एससी एसटी आणि व्हीजेटी बांधव आहेत, यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री महोदयांना काही मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे। त्याच्यामध्ये जाती न्याय जनगणना झाली पाहिजे, ओबीसी विद्यार्थ्यांना जिल्ह्यावाईज स्वतंत्र असे वसतिगृह असले पाहिजे, अशा अनेक 8-10 मागण्या घेऊन आम्ही हे निवेदन या ठिकाणी सादर केलेलं आहे। आमच्या सर्वात कळीचा मुद्दा ओबीसींचा हा आहे की या देशामध्ये हा ओबीसी समाज 65% विखुरलेला आहे आणि ज्याप्रमाणे सर्व मुघल लोकांना शिवाजी महाराजांचा घोडा जळी स्थळी काष्टी पाषाणी दिसत होता, त्याप्रमाणे या देशातल्या राज्यकर्त्यांना हे ओबीसी जळी स्थळी काष्टी पाषाणी दिसत आहे आणि त्यांना आता भीती निर्माण झालेली आहे की जर या ओबीसींची जातीय जनगणना झाली तर सामान्य माणसाला या देशामध्ये न्याय मिळेल, मजुरांना न्याय मिळेल, महिलांना न्याय मिळेल, कारण हे सत्तेमध्ये येतील। यांची जात या ठिकाणी जास्त आहे, ओबीसींची संख्या जास्त असल्यामुळे देशामध्ये केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये हे सत्तेवर बसतील आणि हे एकदा सत्तेमध्ये बसले की सर्वसामान्य जनतेला हे न्याय देतील। आणि म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार या ठिकाणी जातीय जनगणना करत नाहीये। मी राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाची प्रदेश अध्यक्ष या नात्याने या मुख्यमंत्र्यांना विनंती करू इच्छिते की त्यांना जर खरोखर या महाराष्ट्रामध्ये स्थिरता आणायची असेल तर हे मराठा आणि ओबीसीमध्ये भांडणं लावणं बंद करा आणि सर्वात पहिल्यांदा जाती न्याय जनगणना करा। हा आमचा कळीचा मुद्दा आहे, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। आणि म्हणून सर्वात पहिल्यांदा ओबीसींची जाती न्याय जनगणना होणे महत्त्वाचे आहे, अशी या ओबीसी बांधवांच्या वतीने मी या ठिकाणी विनंती व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद। जय ओबीसी।